नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलोय अस्सल सातारी चवीचं चिकन मटन खायला। तर चला बघूया कसं घरगुती पद्धतीचं एकदम हॉटेल आहे। हॉटेल म्हणजे घरच आहे, पण घरात दोनच टेबल टाकलेत। आपण निवारा यांचं नाव ऐकलेलं, तर चला बघूया कसं काय विषय। चला तिथे बसायला एकदम घरगुती बैठक व्यवस्था होती आणि बसायला तर एकदम असं जुन्या घरात बसल्यागत फील येत होता। इथे तुम्ही आपल्या सर्व थाळींचे रेट पाहू शकता आणि हे आपलं हॉटेल आहे ते आठवड्याच्या 7 दिवस चालू असतं। आणि तुम्ही इथे सुक्क वगैरे बघू शकता, एकदम घरगुती पद्धती, एकदम घरातच मावशी करत होत्या। एकदम कटबीट कसा एक नंबर आहे बघा। इथे चिकनचा आणि मटनचे रस्से वेगवेगळे होते। हॉटेल सारखं नव्हतं की चिकनला आणि मटनला एकच रस्सा, दोन्हीला वेगवेगळे होते। इथे ताटाला गरम गरम भाकरी आणि चपाती दिली जात होती। तिथं आपण त्यांची चिकन थाळी आणि मटन थाळी ऑर्डर केलेली। तर त्यांच्या थाळीमध्ये आपण पहिल्यांदा आळणी सूप ट्राय केलं। तर आळणी सूपाची क्वालिटी आहे ना, अख्ख्या साताऱ्यात टॉप होती। नादच नाही कोणी करायचा, एक नंबरचा आळणी सूप होता। मस्त पैकी आपण पहिल्यांदा तांबड्या रस्स्यावरती लिंबू पिळून घेतला। आपण त्यांचा तांबडा रस्सा टेस्ट केला, तर आई शपथ असली टेस्ट होती ना त्या रस्स्याची, अख्ख्या भागात टॉप, एक नंबरचा रस्सा। हे बघा मित्रांनो, आपल्या ताटात आली आहे नळी, कसलं तेल वगैरे सुटलंय बघा की, मसाला बिसाला एक नंबर दिसत होता आणि टेस्टला आहे ना अख्खी थाळीच एक नंबर होती। आणि मटणासोबत आपण चिकन थाळी सुद्धा घेतलेली, तर चिकन सुद्धा मी टेस्ट केलं, तर चिकनची सुद्धा क्वालिटी आहे ना मित्रांनो टॉपचीच होती, एक नंबरचाच विषय, अख्खं जेवण एक नंबर विषय। आणि मित्रांनो आपण त्यांची चपाती खाल्ली, तर मित्रांनो चपाती एकदम मऊ आणि एकदम गरम गरम, म्हणजे डायरेक्ट तव्यातनं ताटात असं विषय होता, एक नंबर। मित्रांनो आपण भाकरी घेतलेली मटन थाळीला, तर भाकरी खायची तर चुरूनच खायची, त्याशिवाय मटन खायला मजा नाही। पहिल्यांदा आपण चुरून घेतली, मस्तपैकी चुरून अगदी बारीक करून घेतली। त्यानंतर मस्तपैकी त्याच्यावरती तांबडा रस्सा टाकला, त्यानंतर त्याच्यावरती थोडासा आपला आळणी रस्सा सुद्धा टाकला। आणि मित्रांनो भाकरी चुरून खाल्ल्यानंतर जे सुख भेटलं ना, एक नंबर टॉपचा विषय। नंतर मस्तपैकी आपली सुक्याची थाळी वतून घेतली ताटात, नंतर एक घास सुक्याचा आणि एक घास भाकरीचा, क्वालिटी हो विषयच नाही। मित्रांनो खरोखर सांगतो, सातारकरांनी एकदा प्रबाळ इज द हाऊस ऑफ नॉनव्हेज एकदा भेट दिलीच पाहिजे हो, लास्टला पत्ता आहे बघा। आणि मित्रांनो तिथं रश्श्याची काय हायगय नव्हती,
वड किस्ता बिन वत किस्ता बी सुट्टीच नाही हो, टॉपचा विषय. मित्रांनो, मटण खाताना नळी आली म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त सुख काय असणार हे फक्त मटण प्रेमीलाच माहित आहे. वा. मित्रांनो, गिजगा राईस. मित्रांनो, तो जो राईस होता ना, त्याची बनवण्याची पद्धत खूपच युनिक होती. म्हणजे त्यामध्ये लवंग का काहीतरी टाकलेलं होतं, पण त्याला जो फ्लेवर आलेला ना, बाप फ्लेवर आलेला, असला भात लागत होता तो टॉपचा. 2 वाट्या भात आणला, सुट्टीच नाही. मित्रांनो, तर एकदम पोटभर गरगरीत जेवण झालंय. एकदम टॉपचं जर सातारी असेल, चिकन मटन जर खायचं असेल ना, तर आपल्याला प्रबाळेच द हाऊस ऑफ नॉनव्हेज ह्या ठिकाणी जावं लागेल. आणि जर सातारकरांना जर ही चव चाकायची तर कुठे यावं लागेल दादा सांगा? न्यू इंग्लिश स्कूल चौकामध्ये. कुणाला विचारलं तरी सांगेलच प्रभांचं हॉटेल कुठे, पण आपला डिटेलमध्ये ॲड्रेस हवा असेल तर 379 सोमवारपेठ सातारा. तुम्ही जर गुगल जरी केलं, गुगलवर टाकलं प्रभास द हाऊस ऑफ नॉनव्हेज, तरी लगेच सापडून जाईल. मॅपवर या चौकापासून त्या चौकात कुठेही विचारलं तरी लोक सांगतील. ओके, तरी मी डिस्क्रिप्शन मध्ये आपले गुगल मॅपची लिंक देतो टाकून. कुणाला हवी असेल तर घ्या तिथून. ओके, थँक्यू.